या जगाच्या पाठीवर खरा भाग्यवान असा जीव कुठला आहे? जगाच्या पाठीवर खरं भाग्यवान कुणाला म्हणायचं? उत्तर सुरू झालं, एक 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 पुढे यायला. एकाने उत्तर दिलं, अरे एवढं साधं तुला कसं कळत नाही? 84 लक्ष योनी मात्रांमध्ये ज्याला नरदेह मिळाला, ज्याला मानवदेह मिळाला, तो खरा भाग्यवान. पुढचा गृहस्थ म्हणाला, नाही रे गड्या, पटत नाही, एवढ्याने समाधान नाही होत. अरे नुसता नरदेह मिळून उपयोग काय? त्या देहाची ज्याला किंमत कळाली तो खरा भाग्यवान. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. शरीर हे धर्माचं साधन आहे हे ज्यांनी जाणलं आणि ज्यांनी बलभीमाची उपासना केली, ज्यांनी आपलं शरीर आरोग्य संपन्न राखलं, ज्यांनी बलदंड देहयष्टी कमावली, कुठल्याही प्रकारचं व्यसन त्यामध्ये नाही टाकलं, असं उत्तम शरीर ज्यांनी राखलं तो भाग्यवान म्हणाले. तिसरा गृहस्थ म्हणाला, नाही रे, पटत नाही, या उत्तराने काही समाधान होत नाही. मला सांग, अगदी 12 रेड्यांचं बळ अंगात आहे आणि वरचा मजला रिकाम आहे, उपयोग आहे का काही? नाही म्हणाले. मग भर्तृहरी नीतिशतकामध्ये श्लोक लिहितात, विद्यानाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं विद्या भोगकरी यश सुखकरी विद्या गुरूणां गुरु विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परं दैवतं विद्या राजसुपूजिता न तु धनं विद्या विहीन पशुः. ज्याची गणना, ज्याच्याजवळ कुठल्याही प्रकारची विद्या नाही, कला नाही, संगीत नाही, साहित्य नाही, त्याची गणना एखाद्या पशुमध्ये केली आहे म्हणाले. साक्षात पशु पुच्छ विषाणहीन. हा पुच्छ म्हणजे शेपूट, विषाण म्हणजे शिंग. शिंग आणि शेपूट नसलेला हा मानव प्राणी, असं त्याचं वर्णन केलंय भर्तृहरींनी. मग ज्याच्याजवळ तो खरा भाग्यवान म्हणाले. पुढचा गृहस्थ म्हणाला, नाही रे, नरदेह मिळाला, तो देह आरोग्य संपन्न राखला, विद्या मिळवली, एवढ्याने माणूस भाग्यवान ठरत नाही. मग म्हणाले, आधी ज्याच्याकडे पैसा आहे तो भाग्यवान. प्रसंग चालू आहे बरं, चर्चा चालू आहे. ज्याच्याजवळ प्रचंड पैसा तो खरा भाग्यवान. कारण यस्या अस्ति वित्तम सनरः कुलीन. जो बलाढ्य असा धनवान असतो ना, तो कुलवान ठरतो, शीलवान ठरतो, आचार संपन्न ठरतो. सश्रुतवान स गुणज्ञा स पंडिताः स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणः कांचनम आश्रयन्ते. सगळी गुण त्याच्याकडे आश्रयाला येतात म्हणाले. समजा एखाद्या संस्थेचा उद्घाटन प्रसंग आहे एखाद्या गावामध्ये आणि त्या संस्थेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पंचकृषीतला एक वक्ता बोलवला. वक्त्याचं भाषण सुंदर झालं. अध्यक्ष महाशय आले होते, प्रचंड पैसा जवळ. बोलायला उभे राहिले. फारशी कला अवगत नव्हती. वक्ता दशसहस्रेषु असं म्हणतात आणि सुरुवात केली. म्हणाले, या संस्थेला माझ्यातर्फे 10 लाख रुपयांची देणगी जाहीर. दुसऱ्या दिवशी पेपरला पहिल्या पानावर यांचा फोटो. आमच्या गावचे आचारशील, आमच्या गावचे विचारवंत अमुक 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 यांनी या संस्थेला 10 लाखाची देणगी दिली. पण मला सांगा, हा फोटो त्या माणसाचा आहे की त्या 10 लाखाचा आहे? मग म्हणाले, आधी पैसा पाहिजे, कारण रुपयाभोवती फिरते दुनिया, जोवरी पैसा तोवरी पैसा, ही जगाचे नियम आहे, रीत आहे. असा प्रसंग सुरू आहे, माझ्या पदरचं नाही सांगत. तो गृहस्थ आपलं म्हणणं पटवून देतोय. म्हणाले, आधी पैसा पाहिजे मग भाग्यवान माणूस. पुढचा गृहस्थ म्हणाला, नाही रे, एवढ्याने काही माणूस भाग्यवान नाही ठरणार. नरदेह मिळाला, तो देह आरोग्य संपन्न राखला, पैसा मिळवला, ज्ञान मिळालं, पण मला सांग, असा माणूस जर एकटा असेल, आपण म्हणतो एकटा जीव, पण असा जर एकटा मनुष्य असेल तर त्याला खऱ्या अर्थी इतरांची दुःख जगाचं नाही कळणार कदाचित. म्हणून मनुष्य प्रापंचिक, जो मनुष्य प्रापंचिक आहे तो खरा भाग्यवान. ज्याच्याकडे प्रपंच आहे तो खरा भाग्यवान. इथपर्यंत आलं सगळं. तरी पण म्हणाले, काहीतरी कमी पडतंय. सगळं तर आहे आमच्याकडे, मग आम्ही भाग्यवान का नाही? कुठेतरी दुःखाचा लवलेश आयुष्यामध्ये आहे, कुठेतरी काहीतरी नडतं अडतं आमचं. मग आम्ही भाग्यवान कसे ठरणार? हे सगळं आमच्याकडे असून आम्ही भाग्यवान का नाही? तेव्हा तुकोबाराय तिथे आले आणि महाराज म्हणाले, अरे इतका सुंदर विषय तुम्ही सगळ्यांनी हाताळला, पण मला सांगा, नरदेह ज्याच्या कृपेने तुम्हाला मिळाला, ज्ञान ज्याच्यामुळे तुम्हाला मिळालं, पैसा ज्याच्या कृपेने तुम्हाला मिळाला, हे सगळं ज्यांनी तुम्हाला दिलं, प्रपंच ज्यांनी तुम्हाला दिला, त्या भगवंताला तुम्ही विसरला आणि त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये ज्या भक्ताच्या जिव्हाळा आहे तो खरा भाग्यवान म्हणाले. आणि अभंगाचं पहिलं चरण लिहिलं, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. ज्याला हे भक्तीचं मर्म कळालं, भक्तीचं रहस्य कळालं, तो खरा भाग्यवान आहे म्हणाले.
महाराजांनी देवभक्ती करा असं सांगितलंच मंडळी. फक्त मंदिरात बसून टाळ कुटून देवभक्ती होणार नाही. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडण हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, असंही तुकोबरायांनी एकीकडे सांगितलं. पण हा जो जिव्हाळा शब्द वापरलाय ना तो फार महत्वाचा आहे. या अभंगाचं सार सगळ्यात या शब्दामध्ये आहे मंडळी. भक्ती करा असा आग्रह कुठल्याच संतांनी केला नाही, पण जी भक्ती तुम्ही कराल त्या भक्तीमध्ये काय असलं पाहिजे. आम्ही भक्तीचे अनेक प्रकार करतो, जपजाप्य, दानधर्म, तीर्थयात्रा, नामस्मरण, पण त्यामध्ये काय असलं पाहिजे हा विषय आम्हाला संतांनी मांडला, हा आग्रह आम्हाला संतांनी केला. आज तीच गोष्ट आमच्याकडे नाहीये मंडळी. बरं, हा जिव्हाळा फक्त परमेश्वराला द्यायचा का, फक्त भगवंताच्या मूर्तीविषयी ठेवायचा का? नाही. तुमच्या माझ्या नात्यामधला जिव्हाळा जो आज हरवत चाललाय. आज विज्ञानाची प्रगती प्रचंड वेगाने होतीये, प्रचंड वेगाने जग धावतंय. 2G, 3G, 4G, आता 5G. घरात आजीच नाही ही परिस्थिती आहे. एक काळ होता ना, सगळी मुलं बाळं घरी आली की देवापुढं बसायची. सगळ्या माता भगिनी आज आमच्या आजी माझ्यासारख्या आहेत इथे. सगळी लेकरं बाळं देवापुढं बसायची, पाठेपर्वचे म्हटले जायचे, देवाला दिवा लावला जायचा. वडीलधारी माणसं जीवनाच्या अनुभवांचं त्याला दर्शन घडवायचे. पण आता 7च्या आत घरात पूर्वी होतं, आता संध्याकाळ झाली की सगळे बाहेर पडतो आम्ही. ही परिस्थिती आहे. का तर आम्ही सोफिस्टिकेटेड ना, आम्ही इतके सोफिस्टिकेटेड झालो की ब्लॉक संस्कृतीमध्ये शेजारी कोण राहतं याचा पत्ता नाही. सुशिक्षितपणाची व्याख्या खूप बदलली अलीकडे. आमच्यातला जिव्हाळा संपला मंडळी. म्हणून संतांनी आम्हाला संवेदनशीलता दिली. म्हणून संतांचं बोलणं सुद्धा किती मवाळ आहे बघा बरं. का माहितीये, तुकोबरायच म्हणतात, नको नको देवा तार्किकांचा संग, मला तरकट लोकांच्या संगतीत ठेवू नको म्हणाले, फार विद्वान लोकांच्या संगतीत ठेवू नको. कारण पुलंचं वाक्य आहे ना, ते म्हणाले अवघड असलेलं सोपं करून सांगतात ते संत, आणि सोपं असलेलं अवघड करून सांगतात ते विचारवंत म्हणाले. त्यामुळे अशा लोकांचा फार संग मला नको, मला आपलं साध्या भोळ्या भक्तांच्या संगतीत ठेव. कारण खरं सांगू, विद्वानांच्या बोलण्यामुळं समाज प्रभुभावित होतो, विद्वानाच्या बोलण्यामुळं समाज प्रभावित होतो, प्रभाव पडतो पांडित्याचा. पण संतांच्या बोलण्याने समाज प्रभुभावित होतो. विद्वान मेंदूची भाषा बोलत असतात, पण आमचे संत हृदयाची भाषा बोलतात. विद्वानाला अर्थ पाहून बोलावं लागतं, पण संत बोलतील त्याला अर्थ प्राप्त होतो. जयाचे अंतरी भगवंत अचल राहिला निवांत, ते सहजी बोलत ब्रह्मनिरूपण. सहज वाक्य निघालं तरी त्याला ब्रह्मनिरूपणाचा दर्जा प्राप्त होतो. मग अशी जिव्हाळ्याची भक्ती आम्हाला संतांनी करायला शिकवली. पण आज दुर्दैव आमचं, आज आम्हाला माणसातला माणूस दिसेना मंडळी, दगडातला आणि पाषाणातला देव कुठून दिसणार, ही वस्तुस्थिती आहे. रस्त्याने जाताना सुद्धा आमची तरुण पिढी मंदिर बघितलं की असा नमस्कार करते की केलाय की नाही देवाला सुद्धा कळलं नाही पाहिजे असा नमस्कार. जिव्हाळा आमच्याकडे कुठून येणार? एका गृहस्थांनी मला प्रश्न विचारला होता. म्हणाले, आळंदीला एवढ्या लोकसंख्येने लोक धावत असतात, कार्तिकी एकादशी, आषाढीच्या निमित्ताने पंढरपूरला एवढ्या लाखोंच्या संख्येने लोक सगळे धावतात, काय म्हणाले त्या समाधीमध्ये खरंच ज्ञानराज आहेत का? म्हटलं आहेत, फक्त डोकं टेकवणारा दगड नसावा म्हणजे मिळवलं. आज माणसातला माणूस आम्हाला दिसेना मंडळी. म्हणून संतांनी आम्हाला ना हा जिव्हाळा दिला, जो की तुमच्या माझ्याकडे आहे, फार काही त्याला द्यायचं नाही. म्हणून प्रपंचामध्ये आम्हाला सगळं बाहेरून आणावं लागतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे संपलं आणा, ते संपलं आणा, हे संपलं आणा, सारखं आणावं लागतं. संत म्हणतात परमार्थामध्ये बाहेरचं काहीच लागत नाही, आहे ते सगळं आतच आहे, आहे ते सगळं इथं आहे. आणि हा जिव्हाळा कुठून सुरू होतो? वाचलेला किस्सा आहे तुम्हाला, एखादा मेसेज वाचला असेल, मी मुद्दाम ओघात आलंय म्हणून सांगते. हा जिव्हाळा आमचा नात्यातला, कुटुंबातला किती हरवत चालला. संतांनी आम्हाला का शिकवला हा जिव्हाळा? मुंबईहून, न्यूयॉर्कहून मुंबईला एक विमान येत होतं मंडळी, आणि त्या विमानामध्ये एक 70चं जोडपं होतं. आजी आजोबा होते, 6 महिन्याचं बाळ होतं त्यांच्याजवळ. रडून आकांत चालला होता त्याचा. सगळे लोक त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी न राहून एकाने विचारलं, आजोबा, आजी, हा 6 महिन्याचा मुलगा तुमच्याकडे कसा काय? म्हणाले, कोण आहे हा? त्या आजीने उत्तर दिलं. मंडळी नीट ऐका. ती आजी म्हणाली, हा माझा नातू आहे. फार लांबचं नाही सांगत मंडळी, आपल्या आसपासचा हा प्रसंग आहे. माझा नातू आहे म्हणाले हा. डिलिव्हरीसाठी आम्ही न्यूयॉर्कला गेलो, मूल जन्माला आलं, 6 महिने आम्ही तिथे राहिलो. आता मूल 6 महिन्याचं झालं. आम्हाला असं सांगण्यात आलं की या मुलाला घेऊन तुम्ही भारतात जा
8 वर्षापर्यंत त्याला वाढवा. खूप समजूत घातली दोघांची, खूप समजूत घातली, पण ऐकायला तयार नाही. दोघंही IT फील्डमध्ये, लाखांचं पॅकेज आहे, पैशांवर लाथ मारायला धजे ना मन. नोकरी कशी सोडायची मुलाच्या संगोपनासाठी, हे सगळं मनामध्ये विचार गोंधळ सुरू होता. आमचा पासपोर्टचा दिवस जवळ येत होता. खूप समजावून सांगितलं बाळाच्या आईला, बाई ग, किमान 3 वर्षापर्यंत, 3.5 वर्षापर्यंत बाळाने आईच्या हृदयाचे ठोके ऐकले पाहिजेत. असं हे 350-400 वर्षापूर्वी गडाचे सगळे दरवाजे बंद झालेले असताना हिरकणी नावाची माझी आई, की ती सुद्धा पोटासाठीच कमवत होती, ती सुद्धा पैसाच कमवत होती, दुधाचा व्यवसाय पोटासाठीच करत होती ना, पण पाळण्यात रडणाऱ्या बाळाचा आर्त टाहो अंतःकरणापर्यंत पोहोचला. रात्रीच्या अंधकारात सगळे दरवाजे बंद झालेले असताना बुरुज उतरून खाली आली. म्हणून 350 वर्षानंतर आम्ही सुद्धा हिरकणी बुरुज आठवतो. म्हणून कीर्तनामध्ये आम्हाला सगळ्या वृत्तांचा, सगळ्या पदांचा आढावा घ्यावा लागतो, समावेश करावा लागतो. तसंच एखादं भावगीत सुद्धा घालावं लागतं, लोकांना आवडतं. मला सांगायचा मुद्दा असा आहे मंडळी, आज जर आमच्या अंतःकरणात जिव्हाळा नसेल ना, तर असा प्रश्न विचारावा लागतो की जे सगळ्यांच्या आवडीचं भावगीत आहे सुंदर, लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार, अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार. इथे फुलांना मरण जन्मता, इथे फुलांना मरण जन्मता, दगडाला पण चिरंजीविता, दगडाला पण चिरंजीविता, बोरी बाभळी खुशाल जगती, चंदन माथी कुठार, अजब तुझे सरकार. लबाड जोडीती इमले माड्या, गुणवंताना मात्र झोपड्या, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेशेला मणिहार, अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार. वाईट तितुके इथे पोसले, वाईट तितुके इथे पोसले, भलेपणाचे राज्य नासले, या पृथ्वीच्या पाठीवरला माणसास आधार, अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार. म्हणून ना 2 मिनिटं माणूस खळखळून हसणं सुद्धा विसरून गेला. आम्हाला हास्य क्लब लावावे लागले. आम्हाला फोटोग्राफरला सुद्धा आम्हाला सांगावं लागतं, आता जरा हसा, स्माईल प्लीज. पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले, दादा म्हणायचे ना त्यांना एकाने प्रश्न विचारला होता. म्हणाले, दादा ज्ञानी माणूस कसा ओळखायचा हो? तर दादांनी उत्तर दिलं होतं. ते म्हणाले, ज्याचा चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा असतो ना, तो ज्ञानी म्हणाले. ज्ञानी माणसाची व्याख्या त्यांनी अशी केली, आम्ही हसणंच विसरून गेलो, आणि आम्ही हसलो तर लोक आम्हाला आध्यात्मिक म्हणणार नाहीत की काय, असं काहीतरी लोकांना बहुतेक भीती वाटते. आज हा जिव्हाळा तुमच्या माझ्या हृदयामध्ये प्रगट व्हावा मंडळी. माऊलींनी तो जिव्हाळा टिपला, विश्वाचा आर्त त्या हृदयामध्ये एकवटलं होतं. अनेक संतांनी आम्हाला संवेदनशीलताच दिली. ज्ञानराजांनी दृष्टांत दिलाय ज्ञानेश्वरीमध्ये. कुठून तो जिव्हाळा सुरू होतो बघा. मग तीही जे जे करावे ते मजची पडणे आगवे, जैसे अजात पक्षाचे जीवे
पक्षिणी जिये कुठून सुरू होतो? अंड्याचा कोश फोडून पिलू बाहेर आलेला असतो. अजून पंख फुटायचे, डोळे उघडायचे आणि त्या पिलाला कुठून कुठून आणून ती पक्षिणी दाणा भरवत असते. ती पक्षिणी ज्या प्रेमाने, ज्या मायेने, ज्या आत्मीयतेने दाणा भरवते त्या पिलाला, त्याच प्रेमाने, त्याच मायेने, त्याच आत्मीयतेने मी माझ्या भक्ताचा सांभाळ करतो, भगवंताचं आश्वासन आहे. मग ती पक्षिणी किती जिव्हाळ्याने त्याला भरवते, भगवंत तेवढ्याच जिव्हाळ्याने आम्हाला सांभाळतो. फक्त आमचा जिव्हाळा भगवंताप्रती किती आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. इतक्या प्रेमाने ती पक्षिणी त्या पिलाला सांभाळत असते आणि ते सगळं चित्र आमच्या समोर खानदेशातल्या अशिक्षित कवयित्री 4थी पास बहिणाबाई त्यांनी मांडलं ना सगळं चित्र. अशिक्षित कवयित्री बरं, सुशिक्षितांना सांगतात ओष्ठव्यंजनं, तांजव्यंजनं, दंतव्यंजनं. PhD साठी प्रबंधाला हा विषय घेतला जातो बहिणाबाईंच्या काव्याचा. अशिक्षित कवयित्री पण काय सुंदर रचना करावी आणि काय सुंदर आम्हाला तुमच्या समोर ते चित्र मांडावं. अरे खोप्या मंदी खोपा, अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला. देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला. खोपाईन लाईन ला जसा झुलता बंगला, अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला. माझ्याकडे वेळ कमी आहे, कथा भाग आहे. काय सुंदर पद मंडळी. ती चिमणी त्या पिलाला असं नाही म्हणत तू माझी म्हातारपणची काठी आहे बरं, माझा 7/12चा उतारा, बँक बॅलन्स सगळं तुझ्या नावे होणार आहे. ती चिमणी तिचं काम करत राहते. तिला माहिती असतं याला पंख फुटले, डोळे उघडले की हे उडून जाणार आहे, ते स्वतःचं आकाश तयार करणार आहे. ते पिलू उडून जातं, स्वतःचं आकाश तयार करतं आणि ते आभाळ, ते आकाश बघून चिमणीच्या डोळ्यात जे आनंदाचं आभाळ साठतं, माऊली त्याला साक्षात्कार म्हणतात. हा जिव्हाळा आम्हाला जमेल, ही संवेदनशीलता एकमेकांप्रती आम्हाला जमेल. तुकोबराय म्हणाले, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. अभंगाचं 2रं चरण. आणि कनये माझ्या मना हो का पंडिता शहाणा. फार काही पांडित्य विद्वत्ता तिथे भगवंतासमोर ओतून आणावी असं काही भगवंताला अपेक्षित नाही. साधा नमस्कार जरी तुम्ही निष्ठेने केला तरी तो भगवंताला प्रिय आहे. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये गोपालकृष्ण म्हणतात, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगंतम येन मामुपयांती ते. जे सतत माझी उपासना आणि माझं स्मरण ज्या भक्ताला सतत आहे, जिव्हाळ्याने जो माझी आठवण करतो त्याला मी सहाय्यभूत आहे. अभंगाचं 3रं चरण. नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित. ज्या भक्ताचं चित्त भगवंताच्या नामाशी एकरूप आहे. मंडळी, भगवंत भक्ताचा दास होतो बरं कसा, एक उदाहरण सांगून पुढे जाणार आहे. किती दास्यत्व करावं. जी जनाबाई दळिता कांडिता तुझं गायीनं अनंत असं म्हणते आणि भगवंताला आळवते. भल्या सकाळी पहाटे जनाबाईनी जात्यावर दळायला बसावं, एक पाय पसरावा, जात्याच्या खुंट्याला हात लावावा. आता असं तरुण पिढी समोर सांगायचं म्हटलं जातं सूप तर म्हणतात कुठं जातं, काय जातं. हे सगळं म्युझियममध्ये ठेवावं. आपण सगळे ज्येष्ठ आहात पण तरी सुद्धा जातं म्हटलं की ओवी आली. आणि जनाबाईंनी ओवी नावाचं वृत्त मराठी साहित्याला दिलंय. किती गोड आवाजामध्ये पांडुरंगाला आळवावं. पांडुरंगा सख्या येशील का रे, किती गोड आवाजामध्ये. आणि हे जातं आम्हाला खूप सुंदर अध्यात्म शिकवतं मंडळी. खालची तळी आहे ना ती अध्यात्माची आहे घट्ट, वरची तळी आहे ती प्रपंचाची आहे जी सतत आम्हाला फिरवते. आणि आम्ही दाणे आहोत. ते कुंड आहे, जीवशिव कुंड जनाबाई म्हणतात त्या कुंडाला. आम्ही सगळे दाणे रूप असलेले त्या जात्यामध्ये असे भरडले जातोय, सगळे रहाट गाडग्यात त्या. पण काही दाणे त्यांचं पीठ होत नाही बरं. जे दाणे त्या खुंटाला धरून आहेत, त्या कुंडाला धरून आहेत ना, त्यांचं पीठ होत नाही. ती जागा म्हणजे आमच्या संतांचं तत्वज्ञान आहे. ती जागा म्हणजे आमचे संत आहेत, आमचं अध्यात्म आहे.
ते ज्याला कळलं त्याला खरं भक्तीचं मर्म कळलं असं म्हणतात. जनाबाईंनी गोड आवाजामध्ये पांडुरंगाला आवाज द्यावा, भगवंता ये की रे बाबा, कधी येशील माझ्या समोर. जनी मांडिते दळणा नाम ओठी घोळते. पांडुरंगा सख्या ये की रे बाबा, भारी जड हे जाते तुझी या विना. भगवंता सख्या येशील का रे. पांडुरंगाने सांगावं, जने 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 थांब, हाक तुझी येता कानी, झोप बुडाली गावाई, काग दळतेस एकली माझी या विना. पांडुरंगा सख्या आलास करे, हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक, दारी आलं अमृत पीक तुझी या दिठेन. किती दास्यत्व. सगळ्या कामांमध्ये जनाबाईचं सहाय्य घ्यावं, जनाबाईला सहाय्य करावं. आणि जनाबाई गोड आवाजात ओव्या गाते, लोकांना दोन दोन आवाज बाहेर ऐकू येत आहेत बाहेर. आणि असं काही घडलं, अशा प्रवृत्तीची माणसं आजच आहेत असं नाही, समाजामध्ये त्याही काळी होती. लोकांनी चर्चा सुरू करावी, म्हणे जनाबाईच्या झोपडीतनं दोन दोन आवाज येतात, ताबडतोब चौकशी केली पाहिजे. गावचे पाटील, गावचे कुलकर्णी सगळे आले जनाबाईच्या झोपडीला, घेराव घातला. जने 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 दार उघड. जनाबाईने पीठ चोपड्यात भरावं, दरवाजा उघडावा. पाटील समोर. पाटील ओ सकाळी सकाळी माझ्याकडं काय काम काढलंय सा. जने बाकीचं बोलू नको, आतमध्ये कोण आहे तेवढं सांग. अहो कुठं कोण आहे तवा, मी एकटीच जाळण दळतीये. जने 100 माणसांनी 2 आवाज ऐकल्यात आणि तू बरी म्हणते ग मी एकटीच आहे, खरं सांग आतमध्ये कोण आहे. पाटील आता माझ्या बोलण्यावर विश्वास नाही तुमचा, तर वाटलं तर झडती आहे माझ्या झोपडीची, कुठं कोण आहे तवा. जने खोटं बोलू नकोस, खरं सांग कोण आलं होतं. जनाबाईने हळूच सांगावं, पाटील पंढरीचा पांडुरंग आला होता. वा ग वा, म्हणे पंढरीचा पांडुरंग तुझ्या झोपडीत, आमसनी दिसत नाही तुला दिसतो, कशाला का आला होता जने. जनाबाई म्हणते, जोंधळ्याच्या भाकरीची चव लई न्यारी, पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी. आता पाटलांच्या सगळ्या लोकांच्या डोक्यावरून हे तत्वज्ञान चाललंय. जने 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 खरं सांग कशाला आला होता पांडुरंग, तुला दिसतो आम्हासनी दिसत नाही, असा लपवून तरी कुठं ठेवलायस ग. जनाबाई म्हणते, लपवायचा कुठं असतो, हृदयाचा बंदी खाना केला, हृदयाचा बंदी खाना केला, हृदयाचा बंदी आत विठ्ठल कोंडीला, आत विठ्ठल कोंडीला, हृदयाचा बंदी खाना केला. हृदयाचा बंदी खाना केला. नामरूपी जडले चित्त, दास त्याचा मी अंकित. भगवंत भक्ताचा दास होतो. सगळ्यांचं लक्ष घड्याळाकडे आहे, मला माहिती आहे, मला पूर्ण जाणीव आहे. 8:30ला कीर्तन सुरू झालंय आपलं. फार वेळ आपल्याला म्हणजे वाजले की 12 असं म्हणायला अजिबात तुम्हाला लावणार नाही. 10:30च्या आतच कीर्तन मी संपवायचा प्रयत्न करीन. थोडंसं पुढे मागे होईल, म्हणजे मागे नाही पुढेच. थोडीशी मानसिकता तयार केलेली बरी असते, पण काळजी करू नका, फार वेळ तुम्हाला कंटाळा येईल इथपर्यंत नाही करणार. अभंगाचं शेवटचं चरण तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची सिद्ध. पूर्वरंगामध्ये सगळा अभंग सोडवला की सगळ्यांना समाधान असतं. नवविधा भक्ती भागवतामध्ये प्रल्हादानी आपल्या पित्याला सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही नवविधा भक्ती ज्याला साधली असा भक्त